हाय फ्रेंड, आज मी मार्केटमधनं बोकडाचं मटण, पाया, मुंडी आणलेला आहे आणि आता तुकडं करून त्याला घेतलेलं आहे. त्याला 3-4 पाण्यानं मी चांगलं स्वच्छ धुवून घेणार आणि खूपच छान आहे आणि महिन्यातनं 1-2 वेळा तर नक्कीच खावं. कारण की हे कशासाठी खायला पाहिजे की आपले ज्यांचं कंबर पाय वगैरे दुखत असेल तर पायाचं जो सूप नक्कीच करून घ्यावे आणि आठवड्यातनं 1-2 वेळा, महिन्यातनं ज्यांना दररोज खाऊ वाटत नाही किंवा आठवड्यात नाही, महिन्यातनं एकदा नक्कीच खावावं सूप. अगदी खूप छान आहे आणि मला तर खूपच आवडते पायाचं सूप. आणि ह्याला मुंडीला पायाला चांगलं 3-4 पाण्यानं धुवून घ्यायचं. 3-4 पण म्हटलं तर 5-6 पाण्यानं, 10-12 पाण्यानं पण चांगलं धुवून घ्यायचं किंवा पाणी लाल खूप जाते, त्याच्यामुळं चांगलं जरा धुवूनच घ्यायचं. बघा मी कसं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एकात मुंडीचं हे आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात पायाचं भांड्यात काढून धुतलेलं आहे. आता मी मुंडीचं ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेते. ते कांदा चिरून घेतलेला आहे मी ना. आता ह्याच्यात मी जरा जरा करून घालते आणि आता कमीत कमी 5-6 शिट्ट्यामध्ये ते शिजून जातेच मुंडी पाया ते. मग मग तिथनं पुढं कसं म्हणजे काय, त्याला एक 3-4 शिट्ट्या दिल्यानंतर खूपच छान लागते ते. आम्ही तर म्हणजे पिवळा रस्सा पायाचं सूप करतो आहे, तर सगळीजण पहिला आम्ही खाऊनच घेतो आहे. मग मुंडीचं आम्ही आमटी करतो आहे. बघा कुकरमध्ये मी घातलेला आहे. आता कांदा पण घातलेला आहे, मीठ, कांदा चिरून तसंच घालायचं, भाजून वगैरे काय घ्यायचं नाही. हळद घातलेलं आहे. आता ह्याला परतून घ्या. परतून घेतल्यानंतर एक त्याला शिट्टी द्या, 5-6 शिट्टी, तर तुमची मुंडी शिजून जाईल. पाय वगैरे ते मिक्स पण करू शकताय किंवा वेगवेगळं पण तुम्ही करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही आहे ते. हे बघा झालेलं आहे बघा छानपैकी. आणि हळद जरा भरपूर घालावं कारण की हळदीनं जरा चव जास्त सुटते. पिवळं करायचं ते. हे बघा कसं आम्ही केलेलं आहे बघा. आता मी चला तर मग आता कुकर लावते. आता 5-6 शिट्ट्यामध्ये होते. मग आता मसाल्याकडं लागूया आपण. 5-6 शिट्ट्यामध्ये शिजून जाते. आता आणि पाया पण एक साईडला मी ना कुकरला लावलेला आहे. मग मसाला घेतलेला आहे बघा. कांदा, लसूण, आलं, टॅमॅटो, जिरं, कोथिंबीर, आलं इत्यादी मी सामान घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सर लावलेला आहे. आता पातेल्यात आणि कुकरमध्ये शिजून झालेलं आहे आणि पातेल्यात मी तेल घातलेलं आहे. तेल घालून 5-6 चमचे, तुम्हाला जसं तेलाच्या हिशोबाने तुम्ही तेल घालू शकताय. आणि मसाला लावून झालेला आहे माझं मस्तपैकी. मसाल्याचे तुम्हाला नावं सांगितलंच आहे मी ते. तेल घालून झालेलं आहे. आता मी मसाला घालत आहे. मिक्सर लावून झालेलं आहे माझं. हे बघा मसाला घालून झालेला आहे. आता ह्याला जरा 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं मसाल्यांना छानपैकी. म्हणजे कसं मसाला जर चांगलं शिजलं तर तुम्हाला माहीतच आहे भाजी छान लागते किंवा रस्सा छान लागतो. धनिया पूड 1 चमचा घालायचं आणि कसं मसाला चांगला शिजला की सगळं म्हणजे खाण्याला पण चांगली चव लागते. मसाला भाजला नाही गेला तर तुम्हाला माहीतच आहे आमटी चांगली होत नाही. त्याच्यासाठी चला पहिला मसाला भाजायचा. आता चटणी घालायची. चटणी तुमच्या अंदाजे, लहान मुलं वगैरे बघून तुमच्या हिशोबाने 1-2 चमचे तुम्ही घालू शकताय ते. आम्ही 2 प्रकारची चटणी घालतो, एक मसाल्याची चटणी आणि एक बेडगी म्हणून लाल चटणी म्हणून ते पण घालतो कलर येण्यासाठी. हे बघा लाल घातलेलं आहे. अगदी टेस्टी, खूपच छान. आणि आता तर
अजून कशात काय नाही, मुंडीचं सूप अजून मी ना मुंडीचं पायाचं शिजवलेलं पिवळं अजून मी घातलं नाही, तोपर्यंत अजून मसाल्याचा वास सुगंध सुटलेला आहे बघा. आता ह्याला मी मसाला माझा भाजून झालं आहे आणि मी आता त्याला हलवून घेते छानपैकी. हे बघा, आता एक 5 ते 4 मिनटं त्याला चांगलं भाजून घ्यायचं. आणि मुंडी पाया शिजून झालेलं आहे, माझं शिजून झालेलं आहे. आता त्याला मी घालायला घेते. हे बघा शिजलेलं आहे बघा कसं छानपैकी बघा. आणि काही अवघड नाही आहे, अगदी सोपं आहे. तुम्हाला माहितीच आहे माझं जे चॅनल आहे मी अगदी साधं सोपं टाकत असतो. हे अवघड काही नाही, जे घरात आपल्या आहेत तेच मी बाहेरचं जास्त काय मागवायला बघत नाही. मसाला घालून आणि बोकडाचं मटण शिजलेलं आहे आणि घातलेलं आहे मसाला शिजल्यानंतर. बघा तुम्ही बघितलंच आहे आणि अगदी साधी सोपी आहे, खूपच छान. आणि वास कट कसा आलेला आहे बघा किती छान. तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण की हे खूपच साधं सोपं आहे. आणि माझ्या मताने किंवा ज्यांचं कंबर पाय दुखत असेल किंवा हे तुम्ही आठवड्यातनं किंवा महिन्यातनं 1-2 तुम्ही खाऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही. जास्तीत जास्त हे खाण्याचा प्रयत्न करत जावा. पायाचं सूप, कंबर तेन आपण घरातलं पण आयुर्वेदिक काहीतरी बनवायला बघायचं. कसं कट आलेलं आहे बघा मसाला ते, आम्ही तर खूपच खातो आहे ते. आणि कट कसं आलेलं आहे बघा किती छान. बेडगी घालायचं मी पावडर, छान कट येते. आणि बघा साधं सोपं मसाला वापरलेला आहे, काही बाहेरचं वापरलेलं नाही, जे घरचं आहे तेच मी ह्याच्यात टाकलेलं आहे. मला माहिती आहे की तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत जावा, व्हिडिओ बघत जावा. अगदी साधी सोपी व्हिडिओ असतात माझे ते. आणि मला तुमचं जास्त जास्त सगळ्यांचं मला सपोर्ट पाहिजे आहे. असंच मी व्हिडिओ टाकत राहीन. अगर माझ्या ज्या बोलण्यात जर चुकलं असेल ते मी क्षमासुद्धा मागते तुमच्याकडून, कारण की मला कधी बोलायला जमलेलंच नाही. आत्ता थोडं थोडं मी बोलायचा प्रयत्न करायला लागलो आहे. सगळी म्हणतात छान जरा बोलत जा हे ते. तुम्हाला माझं बोलणं आवडलं असणारच किंवा नसेल पण कमेंटमध्ये मला बोलू शकताय की तुम्ही कसं बोलताय ते. थोडं समजून घ्यावं आणि मी व्हिडिओ असंच टाकत राहीन आणि तुम्ही माझ्या बोलण्याकडे हे करा. आणि बघा कसं कट आले आणि किती छानपैकी उकळी मारायला लागले बघा. अगदी साधं सोपं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. चवीनुसार मीठ घाला ते, खूपच छान. जेवण रेडी झालेलं आहे बघा, गरम गरम भाकरी. आता मी ते एका प्लेटमध्ये काढत आहे. तुम्ही नक्की बघा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.